बघा मित्रांनो, आम्ही शेताकडे आलेलो आहे ज्वारी मोडण्यासाठी. बघा रजिस्ट्रार मॅडम ज्वारी कसं मोडत आहे बघा. बघा आमच्या ज्वारीचं खळ तिथं आहे, तिथं मोडत आहे. झाडाखाली बसून मोडाल ते मॅडम, रजिस्ट्रार मॅडम. एवढंच मोडले का आता का? होय, 2 हातानं पटा 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 जरा मोड की. मी जाऊन आलो वरी तरी तुमचं एवढंच मोडले का अजून? आतापर्यंत व्हायला पाहिजे पटपट पटपट मोडून. हा, एक पिंडी मोडून दाखवायला काय लय अवघड आहे का त्याला? हात लावायला काय त्याला लय अवघड आहे का? हात लावायला लावायचं असं लगेच लावायचा हात. हा, बघा सोर आमची झोपली आहे मध्ये झोक्यामध्ये झोपलेली आहे बघा. सोरा पडतील खाली. जेवायला आणला की तुम्हाला दाल भात. कशाचा कशाच बेत चुकला? होय, लय खाऊ वाटायला का? डबा आणला का घरनं? होय, पटापटा मोड जरा, हळूहळू हळू मोड आलीस. हा, नाही का? बघा मित्रांनो, आमच्या ज्वारीचं खळ चालू आहे. हा, आमचं सर्वांच्या मागून आहे. लगेच भरडून घेता मला. होय, लगेच भरडून भाकरी खावा गरमा गरम ताजी ज्वारीच्या, फ्रेश ज्वारीच्या. बरं का? आधीची राहते की आधी ही बघा कशी लागते, गोड लागते का? चव का बरं? होय, अजून भरपूर आहे मोडाचं आहे ना. तुम्ही बघू शकता मित्रांनो, अजून तेवढं राहिले मोडाचं. आता बघू होते का शिबांगीला. किती दिवस लागेल का? 2 दिवस? आज तर एवढं झाले, कसं होते 2 दिवसात? मग खोटं बोललेच काय? अगं सावलीत बसल्यावर लवकर मोडत नसते माणूस. उन्हात बसलं का पटपट पटपट मोडते. बघितलं का मित्रांनो कसे बोलते बघा. सावलीत बसलं की माणूस निवांत मोडत असते. जेवढं ऊन लागेल तेवढं पटपट मोडत असते. तर चला मित्रांनो, आता ज्वारी मोडायची आहे. तरी आमचा छोटासा ब्लॉग संपूर्ण बघा सर्वांनी, आणि कमेंट करून सांगा कशी चालू आहे ज्वारीची मोडणी. बाय बाय मित्रांनो.